अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं महाविस्तार AI हे ॲप सुरू केलेले, आता सुरू केलंय अध्यक्ष महोदय. ते आम्ही पाहतोय, काही शेतकरी सुद्धा पाहतात. हे ॲप अध्यक्ष महोदय कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे आणि याच्यामध्ये शेतीच्या बाबतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, कीड रोग सल्ला, हवामान अंदाज, बाजारभाव इत्यादी बाबत माहिती आहे. हे ॲप राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतल्यास त्यांच्या मोबाईलद्वारे त्यांच्या खिशामध्ये आधुनिक तंत्रज्ञान राहणार आहे अध्यक्ष महोदय. म्हणून AI बाबत आज योग्य निर्णय या राज्य सरकारने आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामुळे शेतकरी, उद्याचा शेतकरी अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि तंत्रज्ञान सज्ज या ठिकाणी राहणार आहे. अध्यक्ष महोदय, स्मार्ट शेती, समृद्ध शेतकरी हे ध्येय साध्य करण्यासाठी कृषी क्षेत्रामध्ये AIचा व्यापक वापर करणे ही अत्यंत काळाची गरज आहे. अध्यक्ष महोदय, मला जेवढं AI कळालं, मी जेवढं वाचून या ठिकाणी पाहिलं, त्यातनं जे समजलं ते या ठिकाणी मांडलं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आदरणीय जयंत पाटील साहेब नाही आहेत इथं, परंतु ते बोलत असताना एक दोन मुद्द्यावरती बोलले, त्याच्यावरती फक्त मी या ठिकाणी बोलणार. अध्यक्ष महोदय, दिल्लीमध्ये ट्रेंडच्या बाबतीमध्ये, अमेरिका आणि आपल्या ट्रेड डीलच्या बाबतीमध्ये आता जे त्या ठिकाणी ट्रेड, काही जणांना माहिती आहे का नाही का काय, फक्त झालं लगेच अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने वावड्या उठवल्या. अध्यक्ष महोदय, सोयाबीन 500 रुपयांनी खाली आलं. अध्यक्ष महोदय, सोयाबीन अमेरिकेचं इथे येणार आहे का? तर नाही येणार. फक्त काय येणार आहे? आणि अध्यक्ष महोदय, तेल येणार, जे ऑलरेडी आपण घेतोच. अध्यक्ष महोदय, 100 किलो मध्ये 13 किलो फक्त तेल निघतं. 17 किलो 83% DOC आहे. आणि या देशामध्ये 500 लाख लिटरची डिमांड असताना 5 लाख लिटर फक्त दूध, म्हणजे त्यांचं सोयाबीनचं तेल घेतलं तर त्याचं नेमकं काय बिघडणार आहे? आज दुसऱ्यांकडून घेतो, उद्याच्याला त्यांच्याकडून घ्यावं लागेल. परंतु अफवा पसरवण्याच्या बाबतीमध्ये, नरेटिव्ह सेट करण्याच्या बाबतीमध्ये हे काँग्रेसवाल्यांचा आणि यांचा हात कोणी धरू शकत नाही. अध्यक्ष, हे काय काय लोकांमध्ये पसरवतील. अध्यक्ष महोदय, ते ट्रेंड देईल, आम्ही पण वाचले अध्यक्ष महोदय. त्याच्यामध्ये दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थाचा कुठंच उल्लेख नाही, तरी सुद्धा सांगितलं जातं अमेरिकेचं दूध आता महाराष्ट्रात येणार आहे, अमेरिकेचं दूध आता पार ठाण्याला सुद्धा येणार आहे. अशा पद्धतीचे अध्यक्ष महोदय वावड्या उडवल्या जातात. त्या ट्रेड डील मध्ये दुधाच्या बाबतीमध्ये कुठेही उल्लेख नाही. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आपण त्यांचे अजिबात घेणार नाही. आमचा शेतकरी अध्यक्ष महोदय 15 लिटर वरती आहे, ते 40 लिटर, 45 लिटर, 50 लिटर वरती सुद्धा गेलेला आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, संपवतो, मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही. परंतु अशा पद्धतीच्या वावड्या उडून अध्यक्ष महोदय 500 रुपयांनी मध्ये सोयाबीनचं वाटोळं झालं. अध्यक्ष महोदय, आणि मक्याच्या बाबतीत सुद्धा अध्यक्ष महोदय मक्याचं फक्त टर्फल येणार आहे आणि ते टर्फल जे आहे ते आपल्याला नेमकं जनावरांच्या पशुखाद्यामध्ये वापरण्यासाठी लागतं, तेवढंच येणार आहे. तरी सुद्धा मका सुद्धा येणार आहे. मक्याचे सुद्धा भाव अध्यक्ष महोदय अशा लोकांच्या चुकीच्या म्हणजे लोकांमध्ये नरेटिव्ह सेट केल्यामुळं कमी झाले. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शेवटचं संपवतो अध्यक्ष, 1 मिनिटात संपव. हा लास्ट. अध्यक्ष महोदय, आमच्याकडून शेतीवर फार लोक बोलत नाही, तो मी एकटाच बोलतोय. आमच्या भाजपमध्ये शहरी लोक जास्त आहेत. तुमचं नाव नव्हतं तरी दिलं तुम्हाला. संपवतो अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागाबद्दल बोल. या ठिकाणी अध्यक्ष महोदय आमच्या प्रस्तावामध्ये बिबटच्या बाबतीमध्ये मांडलंय. अध्यक्ष महोदय, रेस्क्यू सेंटरच्या बाबतीमध्ये, अध्यक्ष महोदय, रेस्क्यू सेंटरच्या बाबतीमध्ये या ठिकाणी उल्लेख केलाय. अध्यक्ष महोदय, रेस्क्यू सेंटर भारत देशातलं नाही, सगळ्या जगामधलं एकच आहे, ते खेड मंचरला. अध्यक्ष महोदय,
आणि त्या रेस्क्यू सेंटरमध्ये कोणता मॅन हिटर झालेला बिबट उचलून पकडून आणून त्याच्यावरती हे करणे, उपचार करणे, एखादा बिबटचं पिल्लू त्याच्या आईपासून विभक्त झाला असेल तर त्याला आणून तिथं ठेवणे, अशा पद्धतीचे उपचार करतायत. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माझी विनंती, आता जयंत पाटील साहेब बोलत असताना त्यांनी त्यांच्या भागामधली बिबटची परिस्थिती सांगितली. अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये म्हणजे या ठिकाणी प्रस्तावात पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याचाच उल्लेख झालाय. अध्यक्ष महोदय, माझ्या बीड जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघात सुद्धा 200च्या वरती 300च्या वरती या बिबटची संख्या झाली. अध्यक्ष महोदय, बिबटला खूप घाबरतायत लोक, परंतु बिबटच्या बाबतीमध्ये माझं म्हणणं आहे, आता शेड्यूल 1 मधून 2 मध्ये कधी येईल काय येईल मी नाही सांगू शकत. अध्यक्ष महोदय, हे केंद्र सरकारचं काम आहे. आपण प्रस्ताव पाठवला असेल पाठवावा अशी माझी विनंती. परंतु फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट आणि वन्यजीव प्राण्याच्या बाबतीमध्ये कितपत केंद्र सरकार ऐकेल हा संशोधनाचा विषय. अध्यक्ष महोदय, नेमकं बिबट पासून कशा पद्धतीने वाचायचं, एखादा दाऱ्यावरती शेतकरी जर गेला आणि तर त्याच्या मोबाईलवरून त्या ठिकाणी तिथं हॉर्न सारखा आवाज काढता येईल का, कंपन जरी आवाजाचे आले तरी सुद्धा बिबट येत नाही. बिबट अध्यक्ष महोदय, जेवढा आपण माणूस त्याला घाबरतो त्याच्यापेक्षा बिबट सुद्धा माणसाला तेवढाच घाबरतो. आणि अध्यक्ष महोदय, माझं म्हणणं असं आहे की मॅन हिटर 2020 मध्ये माझ्या तालुक्यामध्ये एक मॅन हिटर आला, अवनीने 13 माणसं मारली. अध्यक्ष महोदय, आमच्या इकडच्या बिबटनी 12 माणसं मारली, त्यातली 2 माणसं माझ्या मतदारसंघातली गेली. अध्यक्ष महोदय, हे माझी विनंती अशी की याच्या बाबतीमध्ये थोडंसं वन विभागाच्या मार्फत आपल्याला LED स्क्रीनवरती जाऊन त्या गावामध्ये जिथं बिबटचा वावर आहे त्या वावर असलेल्या गावामध्ये जाऊन लोकांच्या मनातनं त्याच्याबद्दलची भीती काढता येईल का, असे सुद्धा काही प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, रेस्क्यू सेंटर करून म्हणजे सगळ्याच्या सगळे बिबट एका जागेवरती आणायचे, मग त्यांना प्रत्येकाला 6-6 किलो दररोज मांस खाऊ घालायचं, एवढं कसं शक्य होईल हे जरा मला पण या ठिकाणी विशेष वाटतंय. अध्यक्ष महोदय, वन्यजीव प्राण्याकडनं हे झाल्याच्या नंतर आता अध्यक्ष महोदय, काही दिवसापूर्वी माझ्या इथला 38-36 वर्षाचा मुलगा गोलाराड नावाचा, तर याच्यामध्ये सरकारी नोकरीमध्ये घेऊ म्हणले. अध्यक्ष महोदय, आपण काय करतो, 15 लाख रुपये म्हणजे 10 लाख रुपये सुरुवातीला देतो आणि 15 लाख रुपये FD करतो. अध्यक्ष महोदय, याच्या शासन निर्णयामध्ये थोडासा बदल होण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष, आई वडिलांना नेमके किती पैसे गेले पाहिजेत, त्यांच्या सौभाग्यवतीला किती गेले पाहिजेत, मुलांना किती गेले पाहिजेत, याचा उल्लेख नसल्यामुळे अध्यक्ष महोदय, या कुटुंबामध्ये थोडंसं आम्हाला जाणवतंय की ह्या दुर्दैवी घटनेच्या नंतर सुद्धा त्या कुटुंबामध्ये कलह वाढतोय. तर असा कलह वाढू नये त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी बदल शासन निर्णयामध्ये करावा. आणि अध्यक्ष महोदय, सरकारी नोकरी जर दिली तर ती चांगलीच आहे, परंतु लहान लहान लेकरं आहेत आणि त्यांची सौभाग्यवती आहे, ती जर कमी बी शिकलेली असेल अध्यक्ष महोदय, लहानाले लेकरं मोठे व्हायला 15-15, 16-16 वर्ष लागणार आहे, तोपर्यंत क्लास 4 का द्यायनात, परंतु त्यांच्या त्या मयत झालेल्या माणसाच्या सौभाग्यवतीला त्या ठिकाणी नोकरी दिली पाहिजे, अशा प्रकारची या ठिकाणी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, मला बराच वेळ आपण संधी दिली, मी अधिकचं काही न बोलता तुमच्यासाठी तर मी वरती आलो. हा, तुम्ही आला, तुमच्यासारख्या सिनियर सदस्याला संधी मिळावी आणि तुमचे विचार सगळ्या ओके, महाराष्ट्राला त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो ना. अध्यक्ष महोदय, बिबट हा जो प्राणी आहे, या प्राण्याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय अशी परिस्थिती व्हायला लागली. पूर्वी जंगलामध्ये हा प्राणी होता, पण आता तो उसातच जन्मायला लागलाय आणि तो खालीच राहायला लागला. अध्यक्ष महोदय, संपवतो मी. अध्यक्ष महोदय, तो जंगली प्राणी राहण्याच्या ऐवजी तो काही काही ठिकाणी तर माणसाळायला लागलाय. त्याच्यामुळं पाळीव झालाय. अहो, ते माणसातच येऊन बसायला लागले आमच्या इकडं. अध्यक्ष महोदय,
मातावळी, वनवेवाडी सारखे काही गाव आहेत, दडण जिथं आहे त्या भागामध्ये बिबटची संख्या फार वाढते. नाही, सन्माननीय सदस्य, आपण म्हणताय तो माणसाळलेला आहे, म्हणजे पाळीव प्राण्यासारखं त्याचं- माणसाळलेला नाही, पाळीव नाही. ते कोणीतरी म्हणलं होतं पाळावेत, ते त्यांना लखला, आम्हाला नको बरं का. पाळायचा वगैरे म्हणत नाही अध्यक्ष महोदय. थोडस माणसाच्या त्या ठिकाणी येण्याचा जास्त हे झालं. ज्या ठिकाणी डुकरांची संख्या जास्त आहे त्या डोंगरामधून बिबट खाली उतरत नाही, पण डुकरांची संख्या कमी झाल्याच्या नंतर मग ते शेळी, बोकड किंवा छोटा जो प्राणी आहे. माणसाच्या बाबतीमध्ये सगळ्यात धोका कुठे आहे अध्यक्ष महोदय? त्याच्या उंचीपेक्षा कमी उंचीचं जर एखादं काही दिसलं त्याला तर ते त्याला सावज वाटतं. मग 2-2.5 वर्षाचं लेकरू जर चालत चालत बी आलं आणि ते जर पलीकडून आलं तर त्याला ते सावज वाटतं, कारण त्याच्या उंचीपेक्षा कमी असतं. ते अलगद ते लेकरून घेऊन त्या ठिकाणी जाऊ शकतं. असा काहीसा प्रकार त्या बिबटच्या बाबतीत आहे. काही लोक अजूनही साहेब वस्त्यावरती याच्यावरती राहणारे, आपण कितीही 100% शौचालय मुक्त केलं, म्हणजे हागणदारी मुक्त केलं, पण काही काही लोक अजूनही वस्तीवरती राहणारे वगैरे जर तशा पद्धतीने बाहेर गेली तर ते पण त्याला सावध वाटतं आणि तिथे सुद्धा तो अटॅक करतोय. तर याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय जनजागरण आणि एलईडीच्या मार्फत जागरण आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याला आल्याच्या नंतर परत कसं पाठवायचं, सीसीटीव्ही कॅमेरे अध्यक्ष महोदय, कुटुंबाच्या तिथं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे काहीतरी पर्याय काढला पाहिजे. वस्तीवर राहणाऱ्या लोकांना कॅमेरे आणणं गोरगरिबाला शक्य नाही अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला शक्य नाही. तर असे काही कॅमेरे वन विभागाच्या मार्फत, म्हणजे प्रोटेक्टिव्ह, आपल्या स्वतःच्या जनावरांचं उचलून नेतोय का, माणसाला उचलून नेतोय का, तो 150-200 मीटरच्या रेडियसमध्ये जर तो आला तर कोणत्या पद्धतीचा आवाज करायचा, अशा काही आवाज वगैरे करणाऱ्या मशिनरी शेतकऱ्यांना देता येतील का, याचा विचार 100% करावा. आम्ही इंटरनेटच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती 4G 5G याच्यावरती बोलतो अध्यक्ष महोदय, परंतु काही खेड्यापाड्यामध्ये अध्यक्ष महोदय अजून सुद्धा त्या ठिकाणी रेंज मिळत नाही, फोन लागत नाही, अशा पद्धतीची सुद्धा परिस्थिती आहे. म्हणून अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी आपला इंटरनेट पोहोचू शकलेला नाही त्या ठिकाणी पोहोच करणं हे एआयच्या बाबीमुळं त्या ठिकाणी खूप आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय सगळ्यात अगोदर याच्यामध्ये अध्यक्ष महोदय कृषी विभागातले अधिकारी, कृषी विभागातले कर्मचारी यांना प्रशिक्षित करणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय. जर आमच्या कृषी विभागाचा अध्यक्ष महोदय जिल्ह्याचा अधिकारी, तालुक्याचा कृषी अधिकारी, मग मंडळ अधिकारी, मग त्याच्यानंतर कृषी सहाय्यक, कृषी सेवक, हे जे लोक आहेत, आपल्याकडे संख्या कमी नाहीये. कृषी विभागामध्ये कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची संख्या भरपूर आहे अध्यक्ष महोदय, परंतु ते जर ट्रेन नसतील तर ते शेतकऱ्यांना याच्या बाबतीमध्ये काय सांगू शकणार. अध्यक्ष महोदय आपण वेगवेगळ्या ट्रेनिंग घेतो, परंतु माझी मायबाप शासनाला विनंती आहे अध्यक्ष महोदय, याच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर हे लोक अगोदर प्रशिक्षित करा आणि यांना हे कोणत्या गावामध्ये जातात का नाही हे सुद्धा त्यांना चेक करण्याची सुद्धा यंत्रणा बसवण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये गेल्याच्या नंतर सगळ्यात मोठी तक्रार कोणती आहे तर कृषी सेवक आमच्या गावाला येत नाही, कृषी सहाय्यक आमच्या गावाला येत नाही, ही ओरड मोठ्या प्रमाणावरती येते. त्याच्यामुळं आता मोबाईलच्या आणि याच्या माध्यमातून शक्य आहे त्या प्रत्येकाला त्या गावामध्ये पाठवणं, तिथं ट्रेनिंग तुम्ही लोकांना दिली का नाही, याच्या बाबतीमध्ये समजून सांगितलं का नाही, शेतकऱ्यांना प्रशिक्षित केलं का नाही, हे अशा पद्धतीची यंत्रणा उभी करण्याची अध्यक्ष महोदय या ठिकाणी आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय एआय हे केवळ तांत्रिक संकल्पना नाहीये, ती शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविण्याची ताकद या एआय मध्ये आहे अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय भविष्याची गरज ओळखून
या विषयासाठी कृषी विभागाच्या सुधारित आकृती बंधात सुद्धा स्वतंत्र संचालकाची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. आणि त्यांच्या अंतर्गत ग्राम स्तरापर्यंत म्हणजे ग्रामीण प्रत्येक गावापर्यंत एका ग्रामपंचायतीपर्यंत ग्रामपंचायतीमधल्या गावाच्या अंडर असणाऱ्या वाड्यापर्यंत तांड्यापर्यंत हे अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय. ज्यांना AI अतिशय चांगल्या पद्धतीने समजलं प्रशिक्षित केलं असे अधिकारी तिथपर्यंत पाठवण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे.